चला मित्र, आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या निमित्त थोडंसं व्यक्त व्हावं असं वाटतं. मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मानला जातो. कुसुमाग्रज हे मराठीमधील अत्यंत प्रतिभावान कवी होऊन गेले. त्यांचं साहित्य चौफेर होतं आणि मराठीत त्यांनी उच्च दर्जापर्यंत नेऊन ठेवलं. मराठी भाषा तिचा गौरव आज होतो, होत राहील आणि होणार पण आहे. की ज्या भाषेमध्ये आपण नेहमी बोलतो, वागतो, व्यवहारामध्ये तिला वापरतो, न्यायालयामध्ये तिला वापरतो, महाराष्ट्रामध्ये वापरतो, नव्हे तिच्यामध्ये आपण स्वप्न पण बघतो, अशी ही माझी मराठी भाषा. म्हणून सुरेश भट कुठेतरी म्हणतात की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहाले खोरेचे धन्य ऐकतो मराठी. सुरेश भटांनी की या भाषेला आपलं भाग्य मानलेलं आहे, ही भाषा मला बोलते. त्यापूर्वी जर आपण संत ज्ञानेश्वराकडे गेलो तर ते म्हणतात, अमृताहूनही पैजे जिंकी माझी मराठी माय बोली. की जे अमृतालाही मागे टाकू शकते अशी ही माझी मायाबोल मराठी आहे. याचबरोबर या भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि या अभिजात दर्जा आपल्याला मिळाल्यानंतर मराठी भाषेचा योग्य गौरव झाला. जर हजारो वर्षापर्यंत आपण मागे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की त्या भाषेचे आपल्याला पुरावे मिळाले आहेत. सगळ्यात पहिला पुरावा आपल्याला मिळाला होता की श्रवणबेळगोळ या ठिकाणी. त्या श्रवणबेळगोळच्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे, त्यावरती लिहिलं होतं की चामुंड राय करविले. हे वाक्य जे होते हे मराठीमधून होतं आणि त्या मराठीच्या वाक्यामुळे की आपली भाषा फार पुरातन आणि पूर्वीची आहे हे याच्यातून सिद्ध होतं. मराठी भाषेला आपल्याला आज जर उच्च दर्जावर न्यायचं असेल तर तिचं साहित्य वाढवावे लागेल, साहित्यामध्ये त्यांचा विचार करावा लागेल आणि दैनंदिन जीवनामध्ये तिला वापरावे लागेल. आपल्याला इतर भाषांचा द्वेष नाही, पण आमच्या भाषेची गळचेपी करून इतर भाषा वाढवणं हे आम्हाला मान्य नाही. मराठी वापरात यायला पाहिजे, साहित्यात यायला पाहिजे, मुलांनी ती वाचायला पाहिजे, त्याच्यातली छोटी मोठी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या वाचायला पाहिजे. असं केल्याने मराठी भाषा निश्चित आपली समृद्ध होत चालेल, तिचा विकास होत चालेल. या मराठी भाषेच्या दिनानिमित्त कुसुमाग्रज यांचं फार योगदान या ठिकाणी महत्त्वाचं घ्यावं लागतं. म्हणून कुसुमाग्रज यांची एक कविता मला फार आवडलेली आहे या ठिकाणी. ती लहानपणापासून आम्ही म्हणत होतो. कणा नावाची ती कविता आहे. ओळखला सर मला पावसात आला तो, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली गाड्यात राहून, माहेरवाशीन पोळीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र बसली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रासाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी तेवढे ठेवले, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगार काढतो आहे, कारभारीला घेऊन संगी लढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत बोलला, पैसे नकोच सर मला थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार परी मोडला नाही कणा, फक्त पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली कविता आहे की मराठी माणसाचा कणा कशा पद्धतीनं ताट असावा, तो कसा ताट राहील या संबंधी त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला आहे. आणि गौरव भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो.